आज या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या दक्षिण काशी पैठणमध्ये गोदावरीच्या या पवित्र कुशीत वैकुंठवासी श्रीमती सरस्वतीबाई घुले राहणार मौजे वरसगाव यांना आज जाऊन 10 दिवस पूर्ण झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त त्यांचा मुलगा मुलगी सून आणि इतर आप्तेष्ट यांनी इथे परमेश्वरी चिंतन व्हावं, नामसंकीर्तनाचा गजर गोदाघाटी घुमावा म्हणून या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. अक्षता घ्या आणि पिंडावर वाहा. आता ते काळे तीळ घ्या, तेही पिंडावर वाहा. नमस्कार करा. तुम्ही तुमच्या मातोश्रींचा दशक्रिया विधी शास्त्रोक्तरित्या पार पाडलेला आहे. समाजामध्ये एक पुत्र म्हणून कौतुकास पात्र ठरलेले आहात. नमस्कार करा. नमस्कार सावकार. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः. ओम शांति शांति शांति. हा बोला गणपतराव, तुमचं गारहाणं काय? केली सोडून कायमची. आई मी पोरका झालो की ग. आई आम्हाला फाटले की ग माझे. बापू बापू रडू नको. सगळ्या गावाची धुरी भांडी केली, कष्टाला कधीच कमी पडली नाही. पदर घट्ट धरून उभी राहिली आणि मला माझ्या बापूच्या मागे वाढवला, घडवला, मास्तर केला. आई तुझ्या पायावर डोकं आपटू दे ग आई. आवरा शोक, आवरा शोक, आवरा. हे बघा, तुमच्या मातोश्रींना मोक्ष मिळावा म्हणून दान द्यावं लागतं. गोदान, सुवर्णदान, दीपदान, छत्री, पादत्राणे आणले का? खरी गाय नसेल तर चांदीची गायही चाले. आम्ही काही आणलं नाहीये. ठीक आहे, त्या मोबदल्यात पैसे दिले तरी चालतील. पण दक्षिणा मात्र वेगळी. नमोस्त्वनंताय. हे इतक्या रुपयात चांगली छत्री तरी येईल का? असं फुटकळ दान देतात. माझ्यासारख्या धर्म मार्तंडाची थट्टा करताय. जेवढे द्यायचे असतात तेवढे दिले. गोड मानून घ्या. ठीक आहे, तुमच्या आईला मोक्ष मिळणार नाही. बसा कोकलात आयुष्यभर. असं तेवढं आणून देतो. माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळू देत. हो तर माझा जीव गहाण ठेवतो. माझ्या कातडीची जोडं करून तुमच्या पायात घालतो महाराज. पण माझ्या आईच्या आत्म्याला थंडावा मिळू दे. कातडीचे जोडे करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आती, तुला माहिती आहे काय? आज हा भाण्या नदीत पोहणाऱ्या म्हशीच्या पाठीवर जाऊन उभा राहिला होता. आता गो बया, पडला असता मंजिरा. पडला असता कसला? म्हशीने जर डुबी मारली असती ना तर हा भाण्या पाण्यात डुबूक. शकू असा बुडायचा नाहीये जावई माझा. आणि जरी बुडाला असता तरी कुणाला कळायच्या आत पाण्यातनं वर आला असता दादला तुझा. अगं आती, आज भाण्या कोणतं गाणं म्हणत होता माहितीये काय? कोणतं? गुरुजीचं म्हातारं गचाकलं, शाळेत येऊन पचाकलं. गुरुजीने शाळेत धोपटला ना म्हणजे अक्कल येईल तुला भाने. आई, अरे निवृत्ती, अरे तू कसा इथं आलास रे? आणि बाला काही एकटं सोडलंयस? आलोय. आमचं धनी कुठे सापडलं तुला? काय रे? सावकाश. तुम्ही सगळे इथे आल्यापासून तिथं MIDCत कामावर दारू पिऊन जायला लागला. एकदम फुल म्हणजे फुल लोडेड. आता का बया, म्हणजे यांच्या साहेबांना कळलं की काय? एवढा आहे ती.
कळलं? त्यानं सरळ कॉलर धरून मेडिकललाच धाडून दिलं, नगरपालिकेच्या दवाखान्यात. मग आता काय, कामावरून काढल्याचं कागदच दिलाय साहेबानं. सस्पेंड म्हणजे सस्पेंडच. अगं बया, आता काय करू माझ्या कर्माला? आता दादा मी एकटी कुठे कुठे पुरं पडणार र? अरे काय र भाड्या, रात्री पिऊन तुला पुरत नाही का? तू दिवसा पण तू ढोसायला लागलायस ते. या दारूनं माझ्या संसाराचा सत्यानाश केलाय बघ दादा. नुसती दारू ढोसतोय ते. काय ग शांते, काय कमी आहे का नाही दारू काम विठ्ठलरावाचं? नाही, त्या वामन ठाकूरच्या देशी दारूच्या दुकानाला पहिली काडी लावली पाहिजे. त्याशिवाय सुधारायची नाही पुरुष मंडळी. तुला सांगते, त्याच्या दुकानातल्या समद्या बाटल्या घेऊन जाऊन गोदावरी नदीमध्ये फोडा पाहिजेत बघ. त्यापेक्षा त्या भाड्यालाच बुडवा नदीत. काय ग शांते, आत्याबाईंना भेटलीस का नाहीस? का बरं? अगं आमच्यासारखं तुला पण पापड कारखान्यावर घेणार आहेत म्हणे कामावर. आवर आवर. अगं बाई, हा, गेल्या आठवड्याचे चाळणीचे पैसे राहिले की रे भान्या? मला बुडवणार नाही. ए बुडीनारच्या, गोदावरीच्या पाण्यात चाळण बुडून बुडून जमा झाला होतं की नाही काही? वय तर मग 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 अहो सावकार, ह्याच्या बापूला ऍडमिट केलं होतं ना, तिथे खर्च झाला. कसला आजार झाला रे तुझ्या बापाला? दारू जास्त झाली त्याला. अहो सलाईनमधनं दारूच लावा असं म्हणत होतं डॉक्टरांनी याचं बापू. दात काढतात लेकाचे. पुढच्या आठवड्यात सगळा हिशोब संपायचा काय? काय रे भान्या, शाळा काय म्हणतीये? हाय की जिथल्या तिथं. अरे गाढवा, शाळा कशाला जाईल दुसरीकडे? तुमचा अभ्यास आहे की नाही जागेवर? होय तर, भाण्याला वर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवायचं ठरवलंय. होय, पण कोणी ठरवलं असं? मीच की, अजून कोण ठरवणार? होय का? तू काय त्याचा पालकच का रे मूर्खा? चला चला, निघा चाळण घेऊन. अरे कर की लवकर, किती वेळ करतोस? करतोय की, धीर धरा की वाईस, कसली घाई लागली एवढी? हो महाराज, या की कुडकुडा लागले. कुडकुडा लागलाय मग दाखवून ठेवा की. आता उघड ठेवल्यावर कुडकुडायलाच होणार. काय माणूस आहे येडछाप. थांबा, दम धरा, वाईचं मुरू देतो साबून. आलोच मी, घाई करू नका जास्त. काय बाबा, माणसं यायला लागली की लई येतात बाबा. धीर धरा की वाईस, घाई कसली करताय? हो या की लवकर, कवा जरा अर्धवट बाजून ठेवलंय. हो, ते भादरलेलं मैदान झाकून ठेवा ना, तर पोरं येऊन बॅट बॉल खेळते. आला येड कुठले घाल त्याच्या. तू क्या आवर के लवकर, आमच्या यजमानाचं घर आधी त्याला एसटी पकडायची आहे. आलो आलो आलो, बस तुम्ही इथं. माणसं यायला लागली की लई येते बाबा. काय काळजी करू नका तुम्ही, एसटीचा ड्रायव्हरच इथं भादरून घ्यायला येणार आता माझ्याकडं. राहिलं बघा बोचका तुमचं. ड्रायव्हरवाल्यानं माझ्या आईला जमिनीवर आपटलं ग बाई. माझ्या आईला जमिनीवर आपटलं ग बाई. किती जीवाला लागला असेल ग बाई तिच्या.
ए अक्का अगं ग बस की किती रडशील तिला ऐकू जाणार आहे होय तुझं कितीदा म्हणलं पैठणला चल धावा आली नाही आणि आत्ताच कशी या झिपड्यात बसून आली रे बाबा. गंगीत आत्ताच कशी आंघोळ करायची वाटली ग बाई. अहो राग सावड्याच्या दिवशी असं रडू नका. त्यांच्या आत्म्याला यातना होतील. जरासं रड दाबून धरा. अक्का पोरग म्हणते ते खरं आहे. ग बस बरं किती जीवाला त्रास करून घेशील. गप जरा चल, शांत बस. नमस्कार नमस्कार. काय ओळखलात का? ओळखलं नाही असं नाही, पण मला काय आठवत नाही. हो असं काय करताय? मी नारायण पूर्णपात्रे. ते तुमच्या काकूंचा दशक्रिया विधी केला नव्हता का? काय ते तुमची धर्मनिष्ठा हो. 21 ब्राह्मणांच्या भोजनाची रांग अजून आठवते मला. माझी काकू अहो तिला काय धाड भरली आहे. तुमचं आणि माझं दोघांच्या दशक्रियेचं जेवून ढेकर देईल ती. माफ करा गफलत होते खास काहीतरी. पण तुम्ही बदनापूरचे ना? नाही हो, आम्ही सायगाव बुद्रुकचे. ए नारायणा दुरो, फक्त सायगाव बुद्रुकच नाही तर अख्खा जिल्हा पिढ्यानपिढ्या आमच्याशी बांधिलाय. माझे यजमान आहेत. चल दुरो. नमस्कार. आबासाहेब निवर्तल्याचे वर्तमानपत्रात वाचून कळले. फार दुःख झाले हो. फार मोठा माणूस. पण काय करणार हो, आम्ही करंटे. अहो सांत्वनाला सुद्धा उठून यायला वेळ नाही. अहो असं कसं केशव गुरुजी, तुमच्या मागे केवढी कामं, केवढा मोठा पसारा आहे कामाचा. आणि तुमच्याशिवाय दशक्रिया विधी पार पडू शकेल का इथं पैठणात? हरी 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 हरी. परमेश्वराने केवढी मोठी जबाबदारी दिली यांच्या शिरावर. आता आपल्या वकुवानुसार करत राहायचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दक्षिण काशी पैठण क्षेत्रामध्ये ईश्वर सेवा करत राहायची. बस या बरं हो. आबासाहेबांच्या दशक्रिया विधीनिमित्ताचं 21 ब्राह्मणांचं भोजन सांगू ना? हो नक्की. बा नारायणा मध्यान्नीच्या भोजनाला ये. सोबत हनुमंतालाही घेऊन ये. या. हा असं वरल्याकडे बघा. पोतं घ्या खांद्यावर. हात लावा सगळी जण. वारलेल्या माणसाचं नाव घ्या. हा आणि आता हळूहळू राग पाण्यात सोडत राहा. हा आता पोतं फेकून. आणि आता हात पाय तोंड धुवून घ्या. बापू नवं कोरं पोत आहे ते. घराकडे धुवून नेता येते. बरोबर अक्का. अहो तसं केलं तर पाप केला वाणी होईल. तुमच्या आईचा आत्मा फिरत राहील इकडे तिकडं. तुम्हाला चालेल का? नाही नाही तुम्ही धुवून घ्या. वय देवा. जेवण आणलं. हा सावकाशी. हा हळू हळू हळू. बसा टेकून बसा.
गेलास कोणाकडे? केशव भटजींकडे. सायगावचे यजमान होते. यथासांग पाहुणचार केला, घरी येऊन जा म्हणाले. जगण्यासाठी जेवावं तर लागणारच. पण दुसऱ्याचे तुकडे मोडत असे अजून किती दिवस काढायचे? आता या वयात मला कोण मामलेदार करेल? शाळा मास्तरीची नोकरी सुटली नसती तर हे दिवस दिसले नसते. त्यात मी अशी वांझोटी आले तुमच्या संसारात. मूल बाळ झालं असतं वेळेत तर निदान हाताशी तरी आलं असतं. जाऊ दे आता, कशाला जुनं घासत बसायचंय? जेवून घ्या, शुगर वाढेल तुमची. आला दिवस ढकलायचं झालं, दुसरं काय? जिलबी घ्या, जिलबी. बाण्या, आज सकाळी सकाळी चाळणीने धार दिलं वाटतं. चाळणीचा सोडा मालक, हे पोत बघा. नवक करे बोला किती येता? भान्या, अरे राखेचं पोत आहे, ह्याचे असे किती पैसे येणार? अहो मालक, एकदा दूध उन्हात टाकलं की कोणाला कळते यात राग होती का सिमीट? बरोबर, 10 रुपये देईन. 12 तोडा मालक, नाहीतर येतो. अरे असू दे, असू दे, दे इकडे. हे घे. किरकिऱ्या, तुझा बाप आला बघ. ए किरकिऱ्या, अरे भाण्या, प्रार्थना झाली, गणिताचा तास झाला, आता शारीरिक शिक्षणाचा तास संपायला आला आणि तुम्ही आत्ता उगवताय. अरे तुमच्या मर्जीप्रमाणे यायला ही काय धर्मशाळा आहे का? आता बघताय का माझ्याकडे सुंबासारखे? चला वर्गात. हा चला. गुरुजींनी गुडघ्यावर का बसवला होता सकाळी? हा काय र? शाळेत शिकायला जातोस की नाच काम कराया? दुपारी भजी कुठून आणली र? मुलाण्याच्या हॉटेलात. आणि पैक गेला असेल बोंबलत चाळण घेऊन त्या नाथ घाटावर. कुठून आणलंस पैक? सकाळी एक पार्टी गावली. शाळा चुकवून ठेव बघ कसा शिलाई मशीनवर पाय मारून पुन्हा पुस्तकात डोकं घालतो या. का तुला बी गुण लागला तुझ्या बापाचा? उठसूट सारखं जायचं त्या गटारात बुचकाळायला. माझ्या एकटीच्या पगारात समजा संसार रेटतोय वय. हा या मुकादमाकडे शब्द टाकला या. म्युन्सिपाल्टी टपरी देतो म्हणतो या. आता हात पाय चालवायला नगत वय. हा बघतो. काय बघतो? हा पंचांग तू बघत राहा. पंचांग देशी दारूच्या दुकानाचं. आणि हा भाण्या जाऊ दे तिकडे राख सावडा या घाटावर.
इकडं रस्ते झाडून झाडून माझ्या कमरेचा काटा पार तुटून गेला या. तरी बी समद्यान हाय का त्याचा काही? माझ्या नशिबाचा तमाशा मांडल्या नुसता समद्याने. तू काय बघतीस कर की. यजमान, ओ यजमान, नमस्कार. ओ नमस्कार नमस्कार नमस्कार. चल बाजूलो बाजूलो. नमस्कार. काय सेवा करू आपली? कोण गेलं कुटुंबात? शिवाजीराव. हे नाव झालं. नात्यानं कोण होते तुमचे? बारका भाऊ होता माझा. अरे रे, फार वाईट झालं हो. असो, ईश्वर इच्छा बोली असे. नियती हो नियती. नियती. हो. दिवस रात्र दारू प्यायचा. हे बघा, आपण सगळं साग्र संगीत करू. हा, त्यांची सर्व पापातून मुक्तता करू. त्यांना नक्की मोक्ष मिळेल. बरं, विधीसाठी कोण बसणार आहे? बाजीराव, माझा पुतण्या. बा, या ना, या या या. ए, चल या 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 या. नमस्कार. दिसले यजमान की धावले. शांता, काय ग? किती वेळा सांगावं धाडायचा? ए शांता, ये ये. किती वेळा सांगावं धाडायचा तुला? मलाच धीर होत नव्हता आत्याबाई. अगं घाबरायचं नाही. याच्यापैकी कित्येक जणी माझ्या हाताखाली तयार झाल्यात. नाहीतर काय, सुरुवातीला आम्हाला बी असंच वाटत होतं. हळूहळू शिकशील गे. सगळ्या देवतांचं स्मरण करा. सगळ्या देवतांना नमस्कार करा. आपल्या सगळ्या पितरांना नमस्कार करा. यजमान, आश्मा कुठं आहे? अहो, तुमच्या जिपडाच्या सीटाखाली राहिला असेल. लय जणांचं असं होतं, कोणी तर राखेचा गट्टुळा विसरतात. आत्ता बोला. भान्या. हा, तर किरकिऱ्या, जा रे यांचा आश्मा शोधून आण. अहो, बिना आश्माचा विधी करणं म्हणजे ड्रायव्हर विना गाडी. कसं? भान्या, गप्पावास. शारदा बघ, पहिल्यांदा इथं आली ना, तेव्हा 15 दिवस नुसती घाबरून बसून होती. आता बघ कशी ढाण्या वाघासारखी काम करते. धाडस करून शिकायचं सगळं. कष्टाचा एक एक धागा विणत गेलीस की संसाराच्या गोधडीला तेवढंच ठिगळ पाणी मिळतं बघ. काय येणार ना मग? लागतेस ना कामाला? हा. आता गंगेचं आचमन करा. थांबे, येऊ नगस. अहो, किती घाण आहे पाणी. अहो, असं बोलू नये हो. पैठण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे. जगात गंगे इतकं निर्मळ आणि पवित्र पाणी कुठेही नाही. जगातल्या कुठल्याही घाणीला पचवण्याची ताकद आहे या गोदामाईच्या पोटी. असं म्हणू नका. आचमन करा. घ्या. केशवाय नमः. केशव महाराज, तुम्ही बी करा की थोडंसं आचमन आणि व्हा की पुण्यवान. ए भान्या, गप की जरा. गुरुजी चालू दे तू. मध्ये मध्ये बोलू नकोस. हा. यजमान, आता पिंडदानाच्या वेळी ब्राह्मणांना भोजनाचा संकल्पही करावा लागतो यथाशक्ती. नाही, काय आहे की ब्राह्मणांना अन्नदान जर केलं
तर गेलेल्या मृतात्म्यास शांती मोक्ष प्राप्त होतो म्हणून. हं? आपली इच्छा असल्यास मध्यान्नाच्या वेळेला अन्नदानाचं सांगता येईल. म्हणजे 5 ब्राह्मण, 11 ब्राह्मण, 21, 51 यथाशक्ती. हाय त्यातच भागवायचं. हा ठीक आहे. आता आपण पिंडदानास जाऊया. हं? आहे त्यातच बघूया. या. या. कावळा अजून काय येत नाहीये. मेल्या माणसाला ह्याची सवय होती का? मग ही ठेवायची का? शिवाजी, एवढा राग बरा नाही बाबा. शिवाजी जिवंतपणे दारूशिवाय जगला नाही, आणि आता दारूचा नैवेद्य दाखवल्याशिवाय मोक्ष बी नाही मिळणार. आम्हा सगळ्यांनी सोडून गेला शिवाजी. एवढा राग बरा नाही. तुम्हाला सांगतो महाराज, या रागामुळे माणसाची सगळी धूळ झाली होत्या. आमच्या गावात त्या भोसल्याचं आणि गोरपड्याचं लय वाकडा. मागच्या आठवड्यात तो भोसल्याचा यंकट मेला. त्याला प्रथेप्रमाणे नदीवर नेऊन जाळला. दुसऱ्या दिवशी बघतात तर काय, यंकटची राखच मशालातून गायब. काय राख चोरले? अहो हे तर काहीच नाही. पुढं भोसल्याचे आणि गोरपड. आवरा जरा आणि बंद ठेवा हे ठोबाड. या अशा वागण्यात तुमची बी राख आता लांब नेऊन नाही राहिली, हे लक्षात ठेवा. सावकार नमस्कार. हा नमस्कार. 8 दिवसात तुटली फुटली तर नाही ना रे भान्या? एकदा तपासून घ्या, मागणं भानगड नको. सावकार, मी आपण अशा 10 चाळण्या घेणार बघा तुमच्यासारख्या. अगोदर एखादीच घे, होय. त्यावर तुझी शाळा शिकून होईल. शिकून मामलेदार झालास की मग चाळणीचा कारखानाच टाकायचा नाथ घाटावर. होय चालतंय चालतंय. हे चालते वाल्या, हिशेब कर 8 दिवसांचा. होय होय. सावकार हे घ्या, 8 दिवसाचं आणि पुढच्या 8 दिवसाचं आमच्या दोघांचं ऍडव्हान्स. चहा घेता का रे थोडं थोडंसं? आत्ताच वही खाल्ली आणि चाय पण पियालं. होय. सावकार जरा नाथ घाटावर रेट समान ठेवायचं बघा की. कोणी कसंही तोंडाला येईल तसा रेट मागतात. भान्या तू लहान आहेस अजून. मामलेदार झालास की तू सगळ्यांना वळण लाव. चालतंय की. भान्या हे तुझं बरं आहे बाबा. कुठल्याही गोष्टीत म्हणे चालतंय की. चला पळा पळा. काहीतरी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. आपण यायलाच पाहिजे. बहिष्कारच टाकला पाहिजे. हो बहिष्कारच टाकला पाहिजे. बघतो ना मी, सोडत नाही ना. काय समज काय झालं मुरलीधर? अहो टेम्पो ठरवा, मांडव घाला, पंक्ती वाढा. आता आवा काय बाहेर चालले हे क्रियाक्रम. अरे मुरलीधर, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा मनात येईल तशी दक्षिणा घ्यायची. अहो सावकार, गोर गरिबांनी जायचं कुठं? पायतानापासून छत्रीपर्यंत सगळं पाहिजे. एवढं पैसे आणायचं कुठून? रक्ताच्या चाचण्या करा, एक्सरे काढा, ऑपरेशन करा, रक्त द्या, सलाईन लावा. म्हणलं लावतो. डॉक्टरांनी जे जे सांगितलं ते सगळं केलं. अहो म्हातारा जगावा ना म्हणून माझी जमीन सुद्धा विकली, तरी म्हातारा निसटायचा तो निसटलाच. हो सावकार, मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय हो. म्हातारा चांगला जगावा म्हणून हवं ते समज केलं, आणि आता मोक्ष म्हणून डॉक्टरांची बिलं भरतोय. आणि हे क्रियाकर्मवाले आता सोडत नाहीत. सावकार, माझ्या म्हाताऱ्याला ना शांती नाही लाभली तरी चालेल, पण या गावाची वाट पुन्हा चालणार नाही. चला ना, चला चला. पाहिलं सावकार,
मला सुद्धा गल्ल्यावर नेहमी हेच ऐकावं लागतं. माझ्या दुकानावर दागिना मोडायला येणाऱ्यांपैकी रोज कोणी कोणी हेच बोलत असतो. सावकार, आता तुम्हीच काहीतरी मनावर घ्या. गावची इतकी बदनामी चांगली नाही. हो सावकार, काहीतरी करा. क्या रे, क्या काम है? नया चालान मांगता है. माल 40 रुपया बढ़ेगा. अभी ये रख लो, बाकी का चालान मिलने के बाद. क्या नाम तेरा? मैं बानिया और एक किरकिरे. क्या किरकिरे? ऐसा क्यों? यो लहान असताना त्याची आई मेली. आईच्या दुधासाठी लय किरकिर करायचा बघा. तब से इसको किरकिरे बुलाते. सच? एकदम सच. भागो यहाँ से. 4 दिन बाद आना. भागो. ठीक है ठीक है. केशवजी थांबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही, मला आत्ता थोडी कामं आहेत, पण नंतर बोल. क्रियाकर्माच्या नावाखाली तुम्ही जो आचरटपणा चालवलाय त्याबद्दल बोलायचं मला. आचरट कोणाला बोलताय? अजून कोणाला? तुलाच बोलतो. काय पोरखेळ लावलायस तू? हा, पत्रे सावकार, तुम्ही ज्येष्ठ आहात, मान ठेवतो आम्ही तुमचा. उगाच जीभ सैल सोडू नका, आम्हालाही तोड नाही, ध्यानात ठेवा. केशवपंत, काय काय ऐकायला मिळतं तुमच्याबद्दल? जेवणावळीची गळ काय घालता, तोंडाला येईल ती दक्षिणा काय मागता, काय हे? ए दिगंबरा, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तुझ्या देवळात लोडबोड करतो का रे आम्ही? मग काय, आठवड्यातनं किती वेळा दानपेटी उघडायची, याला काय मर्यादा आहे की नाही? ते विश्वस्ताना अंधारात ठेवून आठवड्यातून किती दिवस त्या पेटीमधला गल्ला लांपास करतोस रे? काय बोलतोय? गल्ला? बेशरम माणसा, पेटीमधल्या दानाला गल्ला म्हणतोस? अरे जीभ झडत कशी नाही तुझी? मग माझ्या दक्षिणेवर कुणी काही बोलण्याची गरज नाही, सांगून ठेवतो. नाही तर मी कुणाला सोडणार नाही. ते सोडायचं धरायचं तुम्ही नका सांगू. ए नाम्या, असेच मारामाऱ्या करा, उरावर बसा एकमेकांच्या. लांबून लांबून येणाऱ्या यजमानांच्या मार्फत पैठणची अशीच कीर्ती सगळ्या महाराष्ट्रभर पसरू देत. अरे दया, क्षमा, शांती, मानवतावाद यांना असं खुंटीवर टांगून ठेवू नका. पैठणची आबरूची भर रस्त्यावर मांडू नका. याचे जास्तीत जास्त 600 रुपये देईन मी. 1,500च्या खाली घेणार नाही. बरं तुझं राहू दे, माझं राहू दे. 1200 रुपयावर तोड करू. दे. काय गे शांता, झाला का पगार? अव कशाचा पगार आणि कशाचं काय केशव महाराज, जमल तसा गाडा रेटायचा. जमल तसा का? तुला काय कमी आहे? हं? भाने कमावतो की फारच, आणि आजकाल त्याच्या हातात चलन फारच खुळखुळू लागले. अव तसं असतं तर 2-2 चाकऱ्या केल्या असत्या कम्या. हे शांता, वेळीच लक्ष द्या त्या पोराकडे. फारच वाह्यात होत चाललाय. वडीलधाऱ्या माणसांसमोर कसं बोलायचा पाचपोच राहिलेला नाही त्याला. वेळीच लक्ष दे. ते पोरग हाताबाहेर जाईल आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसशील, लक्षात ठेव.
तू इथं बस, इथं बस, तू बस, भजी देतो तू. खात बस, मी आलो 5 मिनिटात. काय रा शाळेत का नाही गेलास? आता दिसतंय मला थोबाड पडेन तुझं. का नाही गेलास शाळेत? तुझा बाप काय बारिस्टर आहे का शाळा बुडवून बमलात फिराया? का नाही गेलास? का नाही गेलास? चल घरला चल. अरे कळतं का नाही तुला? कराटे चल घरला चल. तू इकडे भजी खात बसल्या. शाळा बुडवायची, शाळा शिकायला नको, काही नको, चल घरला. किती वेळा सांगितलं होतं तुला? शाळा बुडवून चल. जाशील का परत तिकडे? चल चल तिकडे, चल तिकडे. शाळा नको. काय डोकं बी का फिरलं काय तुझं? आता बाई तुम्ही मध्ये पडू नका. आता मी हडच मोडणार आहे मी ह्याची. इथंच रस्ते झाडून आणि पापड काढ काम करून माझा जीव टांगणीला लागले आणि भजी खात बसले या देशी दारूच्या दुकानावर. आता तुम्ही बाजूला लहान पोर आहे ते. लहान पोर कसलं? आपण सगळ्याचा राग त्याचं पोरावर काढायचं हा आणि झाडून मारतेस तू त्याला. लागलं बिगलं म्हणजे जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. भान्या कुठं सापडत नाही, जरा शोधायला चला की. बघ असं कुठं झालं? अहो दारू महत्वाची का पोरग महत्वाचं? ऐसा गामी ब्रह्म जाणतो सकळ. आळवी विठ्ठल आठवेना. कराया सुफळ खेळतो हा खेळ. हरवला मेळ सापडेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना.
काय घाटावर काय रे फोडला तुझं थोबाड परत आलास ना घाटावरचं गिरायक घेऊन. अहो तसं नाही काकू, ते शहाजी भक्ताचं म्हातारं गचाकलं. तुम्ही चला लवकर. ए भान्या चल लवकर. चला की चल रे. मामी 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 काय ग किती टाइम झाला तुझा सासरा जाऊन? घंटाभर झाला की. पाहुणे रावल्या निरोप धाडले का? एखाद्या बाई राहतात सिन्नरला, येतील संध्याकाळ पावतर. बाकी समधी इथंच राहतात. ओरकायचं कम कशाला एखाद्याच दगड अडकून धरायचं काय आता बाई? असं कसं मामांजी सोडून गेलो आम्हाला आत्याबाई? शहाजी तुझ्या म्हाताऱ्याचं सोन्यानं पिवळं झालं बा. कसला त्रास नाही काय नाही, दुखणं नाही खुटणं नाही, हातरुणात हागणं मुतणं नाही काय नाही. आईला ह्याच्या विरुद्ध आमच्याकडे होतं. आमचं म्हातारं झिजून झिजून गेलं. म्हटलं आज जाईल उद्या जाईल परवा जाईल, नाही शेवटी शेवटी तर असं वाटायला लागलं की म्हातारा आम्हाला बी घेऊन जाणार. ए तू क्या कप कर ना तुझं कीर्तन कप. टाइम कुठला आहे? सामान आणायला कोण जाते? मी चाललोय आणि तू करा. ए बाय ए बाय 500 रुपये दे. 600 दे 600 दे 600 दे. लाकडाचे आणि राखेलाचे भाव चितेपेक्षा जास्त वाढा. लागला काय फुकत बसला? सामान काढ लवकर. चल लवकर चल, हात चालव पटापट. कोण गेलं रे? अरे शहाजीचं म्हातार. काय आजारी होतं का काय शहाजीचं म्हातार? अरे एकदम खणखणीत. कसला आजार घेऊन बसलास? काल रात्री मस्त जेवून खाऊन ते इंडिया इंग्लंडची मॅच बघित बघित झोपलं. झोपेतच एकदम डेड म्हणजे डेडच. सकाळी उठून बघतो तर म्हाताऱ्याची दांडी गुल झाली होती. ए बाण्या ती तुळशीची पानं चंदनाचं खोड घे तुझ्याकडे. जा हजार. ए टाटा. हा टाक. ए अरे काय खोळा आहेस का? ही चहा प्यायची येळ आहे होय का? अरे ह्याची मजा सगळी निघून जाते ना मग. कळत नाही याला काय. पैसे किती देऊ बोल? तू 300 दे. सांगताना मात्र 400 सांग. पण ते माहिती घरचं कोणी इकडं आलं काय विचारलं तर आता रडारडी म्हणलं कुणाला वेळ मिळतो इथे यायला. काय किती बी झालं की नाही तरी सार्वजनिक पवित्र काम आहे ते. त्या कामासाठी कसं आणि तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण हुरूप आला पाहिजे ना कामाचा. हुरूप आलं तर पटकन तू सामान काढ लवकर. हात चालव, बोलत बसू नको. लय घाणेरडी सवय. चला बसून राहित चालू, महत्वाच्या कामाला जायचंय. ए बाबा गादी नाही का दिली कुणी तुला? हा जेव. ओ बघ काय झालं बाबू? एवढं गरम पाणी? म्हातारा चटका बसून उठून बसल आणि परेड सुरू कर. परेड सावधान. ए पिर्या विनोद आवर तुझा. माझं तोंड सुटलं ना तर रानभर पळत फिरशील मग. नाही जवळ घ्या की. सावकाश बस मड्याला केवढं लागतंय. पुढं बघा ना तर पडाल रस्त्यात. माझी नको काळजी तुला. ते काय येडा आहेस काय रे? अरे बाबा अशा टायमाला या आत्याबाईच्या नादाला लागायचं नसतंय. काय असतंय माहितीये का? एक डाव नागाच्या शेपटीवर पाय द्यावा, आत्याबाईच्या नाही.
आत्याला शेपूट शांता आंटीला शांत ये बाई ये याला पाणी घ्यायचे आपल्याकडे करावं लागतं आपल्याकडे ये नमस्कार करून घे काय तो नमस्कार करून घे बघून घे नमस्कार कर सगळं चला उचला चला हात लावा रे इथं नाही उचला बोला राम बोला श्रीराम 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 किरकिऱ्या काय काम काढले रे पाण्याचा शर्ट शिवून दे उधारीवर पैसे पुढच्या रविवारी ए बाण्या अरे तुझ्या दादाकडे बघ अरे काम धंदा करीत करीत तू शाळा शिकतो तुला काय होतं रे सारखं सारखं शाळा बुडवाय अरे बाबा त्याला कुठे बेलिस्टर व्हायचं शाळा शिकून तू फक्त त्याचा शर्ट झक्कास शिव म्हणजे झालं झकास म्हणजे अरे भाने ना सलमान सारखा दिसला पाहिजे मग त्याची समधी शिनमातली कपडं आपण तुझ्याकडे शिवायला देणार कुणाची भाण्याची का नाही सलमानची सलमानची अरे भाई तिकडे ये इकडे सलमानची म्हणा ये माप घेते इकडे चल माप लिहून घे चल थांबा इकडं नमस्कार साहेब ते निवृत्तीची शाळा झाल्यावर तुम्ही टपरी द्यायचं म्हणला होतात ना तिकडे शिलाई मशीन टाकणार आहोत आम्ही तोपर्यंत काय करणार माझा मालक चालवतील की काहीतरी काय हो हा चालवेल की काय काहीतरी म्हणजे आधी ठरवायला नको भाजी विकीन मी ठीक आहे भाजी विकीन दारूच्या वासाची भाजी कोण घरात शिजवेल आव करतील की काहीतरी हे बघा शांताबाई निवृत्तीचं शिलाई मशीन येऊ द्या मी साहेबाला सांगतो टपरी द्यायला निघा तुम्ही आता या शेठ नमस्कार इधर आ रे शर्ट नवा लगता है हा? कपड़ा भी एकदम महंगा लगता है हा? हमारे मामा ने मुंबई से भेजा है अच्छा माल लाया क्या तू पहले चालन दिखाओ ये ले शेठ ये लो बराबर है क्या देख लो मैं आता है अल्लाह हाफिज क्या रे भैया तेरा मामा बहुत डेंजर आदमी है रे ऐसा क्यों अरे तेरा मामा रहता है मुंबई में और भगत के मातेरे के मूर्ति का कपड़ा बेचते हैं तुझे शर्ट सिवने के लिए पैकट में
गाभारा येतोस? लाज वाटते का तुला? परमेश्वराचा गाभारा आहे हा. ना घाटावरची राख किंवा हाडा नाही येते. अरे आमचं मंदिर पाठवतोस, आमचा धर्म भ्रष्ट करतोस. चल तू चल चल चल, तुला सोडणार नाही मी. मैताची राख उकळणाऱ्या राखोड्या, आज तुला असा धडा शिकवतो की पुन्हा आमच्या मंदिरात पाय ठेवायचा धाडस करणार नाहीस. चल. पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाण्याची तुझी एवढी हिंमत कशी झाली रे? अरे 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 दिगंबर, अरे पोर आहे ते, असं गुरासारखं मारतोस काय त्याला? सावकार, हा हरामखोर मंदिराच्या गाभाऱ्यात गेला. आता तुम्ही मध्ये पडतो का? आज मी याची चामडीच लढवतो. अहो दर्शनाला गेला असेल चुकून. मन मोठं करा दिगंबर पंत. मन मोठं करायचं? अहो नुसताच गाभाऱ्यात नाही गेला, तर मर्तिकेचं हे सामान बरोबर घेऊन गेला होता. अहो राग चाळ्याची चाळणी घेऊन हा राजरोसपणे मंदिराचा गाभारा पाठवतो आणि मी शांतपणे याच्याकडे दुर्लक्ष करून गप्प बसायचं? धर्म गोदावरी पात्राच्या खालच्या अंगाला बुडवायचा की जायकवाडी धरणाच्या वरच्या अंगाला टांगायचा? नवी कोरी चाळ आहे ती अजून. बोनी कुठे केली अजून पाटायला? बघितलं कसा थोबाडावर करून बोलतोय ते? भान्या, तू गप्रे जरा. तो परत मंदिरात जाणार नाही याची खात्री मी देतो, पण या उपर तू त्याच्यावर हात उचलायचा नाहीस. अहो सावकार, तुम्ही कशाला खात्री देताय या नतद्रष्ट कार्ट्याची? याला विचारा बघू, हा शर्ट त्याने कुठे शिवला ते? काय रे? उस्मान टेलरकडे उधारीवर शिवलंय. पण कापड कुठून आणलंस? भक्ताचं म्हातारं गचकलं, त्याच्या मुर्द्यावरच्या कापडातनं शिवलंय. बघितलं? घ्या आता खात्री करून. आणि याला गळ्यात तायतासारखा अडकावा आणि गाव भर फिरा तुम्ही. येतो मी. याचे जास्तीत जास्त 300 रुपये देईन मी तुला. 1200 वर तोडा मालक. अरे बर, तुझं राहू दे, माझं राहू दे. 1000 रुपयावर तोड कर. ठीक आहे द्या. दे मार पायडल कर सर. किती वेळा सांगायचं तुला? तुझा एरिया सोडून दुसरीकडे कुठे घुसायचं नाही म्हणून? आम तुला अशी अक्कल नाही. जाशील? माझ आलाय तुला नवीन चाळून घेतल्यापासून. तो सोन्याचं मनी आणि समदे पैसे काढून घेतले काय त्या नाम्यानं? त्यानं मारलं त्याचं काय नाही, समजा पैसे काढून घेतलं त्याचं बी काय नाही. माझी नवी कोरी चाळ नदीत वाहून गेली त्याचं बी काय नाही. खरं तर तो सोन्याचा एक मणी राहिला असता तर त्या निवृत्ती दादाला एक शिलाई मशीन तर घेतली असती ना. अरे वा रे माझ्या वाघा, शाबास. अरे भावाला मशीन घ्यायची जिगर तुझी. मानलं तुला, मानलं. काळजी करू नको, आपण मस्त मशीन घेऊ तुमच्या निवऱ्यासाठी. आणि चाळ
तिकडून आणायची? तू कशाला टेन्शन करतोयस मर्दा? ती पण घेऊ, नवी कोरी चाळण घेऊ आपण तुला. तवर त्या पत्रे सावकारांकडनं भाड्यानं चाळण घेत जा. हा चल आता, चल घराकडे जा. नको. नको काय नको? हेजलायस केवढा, सर्दीनं मरशील ना. राहू दे पिरा दादा, इथं चुनात वाळून घेतो माझं मला. झालाय का? एक काम कर जरा, हे घालून बघ बरं जा. हे घाल की. अहो तुम्ही ती घ्यायची काहीतरी. लई चांगलं. तू खायला मिळालं सगळं ना? छान दिसेल बघा. हा तर हिरवी आहे का? हा ही बघू का? कशी छान दिसतीये ना. ए शकू, अगं आमचे जावई बापू सकाळपासून पारोशानं बसलेत. अगं आंघोळ घालतेस नी? अगं पाठ घास की तुझ्या दादल्याची. मामी, हा दादला म्हणजे कोण ग? अरे तुझा मामा म्हणजे माझा दादला आणि तुझा बापू म्हणजे तुझ्या आईचा दादला. समजलं? पण ही तर मोठी आहे की माझ्यापेक्षा. ए भान्या, काय बिघडलं रे एखादा नवरा बारका असला म्हणजे? हा आवडत नाही काय तुला? आवडतीस की? आवडती? केवढी आवडती? आईपेक्षा आणि मामीपेक्षा. हात मेल्या बायकोचा गुलाम नुसता. ए शकू, अगं घाल की त्याला अंघोळ. अगं कपडे तर काढू देत की आधी त्याला. मी फक्त अंगातलं काढणार, चड्डी नाही काढणार. का र? बायको समोर कोण कधी नागड्यानं अंघोळ करतं का? अगं बया, आई बघितलं काय? तुझं जावई बापू एकदम मोठे झालेत. हा फुगडी ग पैंजण ग पोरी बुगडी ग. झिम्मा ग पोरी फुगडी ग पैंजण ग पोरी बुगडी ग. सांगावा जरा धाडीत जा, आठवणी पोरी काढीत जा. झिम्मा ग पोरी फुगडी ग पैंजण ग पोरी बुगडी ग. कौतुक करताना मन हे भरले ग. हळदीच्या अंगाला बाशिंग धरले ग. गवत चाऱ्याच्या खोपीत ग चिमणा चिमणीच्या चोचीत ग. गवत चाऱ्याच्या खोपीत ग चिमणा चिमणीच्या चोचीत ग. सांगावा जरा धाडीत जा, आठवण पोरी काढीत जा. झिम्मा ग पोरी फुगडी ग पैंजण ग पोरी फुगडी ग. काळजाच्या काठावर चांदणं फुललंय ग. पापणीच्या टोकावर आभाळ झुललंय ग. पैंजण फुगडीच्या तालात ग हसत राशी
राशील गालात ग पैंजण फुगडीच्या तालात ग हसत राशील गालात ग सांगाव जरा धाडीत जा आठवण पोरी काढीत जा झिम्मा ग पोरी फुगडी ग पैंजण ग पोरी फुगडी ग हलवार पायानी सासरला जाशील ग गर्भार होऊन माहेरला येशील ग वडालिंबाच्या वेशीत ग जाशील सगळं सोशीत ग वडालिंबाच्या वेशीत ग जाशील सगळं सोशीत ग सांगाव जरा धाडत जा आठवणी पोरी काढत जा झिम्मा ग पोरी फुगडी ग पैंजण ग पोरी बुगडी ग आणि आता पिंडावर ते पांढरं फुल आहे तेव्हा हो बाजूला चल. आणि हे काळे तिळ आहे. बरे आज याला दाखवूच या रे ओम अक्षरावा आणि त्या काळे ते यजमान तुमचं गाव कुठलं चल हट. ए नारायणा ए थांबतो यजमान तुमचं गाव कुठलं तळपिंपरी तळपिंपरी कंधार तालुका पिढ्यान पिढ्या आमच्याकडे आहे पण हे तर बोली हा तालुका त्यांच्याकडे आहे. अरे गिराईक पळवतो आमचं नाला एका यजमानाला गिराईक म्हणतोच शरम नाही वाटत तुला निलाज रे तुझं धोतरच फेडतो आज. अरे तुझं धोतर फेडतो मी माझं धोतर फेडायला नाशकापर्यंत नागवा फिरून आणायला पाहिजे सोडायला निघाला हे खप का बसा तुम्ही अजिबात बोलला का अरे कशाला एकमेकांच्या उरावर बसताय ए चोंबड्या तू याचा साथीदार नाही नाही चुकीचं बोलायचं नाही आपण कुठल्या बी एका पार्टीचं नसतो बाबा काय आपल्याकडे जो डोकं वाकवतो त्याचे आपण भादरतो झालं काय मला सांगाल का तुम्ही ए भाण्या काठीने याचं टाळकच फोडतो आज इथं. हे घ्या तुम्ही पण घ्या आणि फोडा एकमेकांचे नारळ अहो यजमान हो हो ते गेले गेले जा आता त्यांच्या घरी जाऊन विधी सांगा अहो आता कुठं जाताय हवा 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 करत तुमच्या भांडणामुळे यजमान गेले अहो काय चालवलंय तुम्ही झालं तुमचं समाधान पडला जीव भांड्यात अहो असं जर भांडत राहिलात ना तर या घाटावर विधी करून घेण्यासाठी एक बी यजमान येणार नाही परस्पर बाहेरच्या बाहेर सगळी माणसं विधी करून मोकळे होतील मग आणि आपल्यावर उपाशी मारायची पाळी येईल याचा जरा विचार करा याला कळत नाही ना यायला खिशात पैसा नाही दुकानदार उधारीवर पिऊ दे चुकून प्यायला मिळाली तर एका पेग मध्ये भागत नाही कसं व्हायचं हण म्हणता माझं तर गेल्या महिन्याभरात एकही आकडा लागलेला नाही खिशात फुटकी कवडी नाही आणि हा गुढीपाडवा तोंडावर आला सणासुदीला घरच्यांसमोर तोंड लपवायचं म्हणजे महाकठीण तरी बरं तुमच्या घरी मुलं बाळं नाहीत नाही म्हणजे माझ्या घरी 3-3 लेकरं आता गुढीपाडव्याला एकाला पॅन्ट घ्यायची म्हटली की बाकीच्या दोघी झका मागणारच ना काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे हण म्हणता जालीम उपाय असा जालीम उपाय की नाद घाटावर खड्डा करून त्यात केशवला अक्का गाडता आला पाहिजे हा आणि वर त्याची आठवण म्हणून तुळशीचं रोप लावता आलं पाहिजे डायरेक्ट कोंबडच का पाहिजे बरोबर नाही कबूल एकदम कबूल कबूल कोंबड ओ नारायण महाराज ओ नारायण महाराज पिराजी घाटावर 2 गिराईक आले ते नवीन अहो कुठे तुमचे साथीदार हनुमंतराव ते जरा तिकडे ते आकडा लावायला त्या दिवशी त्यांना खरोखर आकडा लागेल ना
त्या दिवशी आम्हाला फुकट दारू पाजा म्हणजे आपण उपाशी राहतोय. हो मालक, पैसे घ्यायचे नाही काय? आज सगळ्यांचं बिल मी देणार. अरे बाप रे माझ्या वागा. मालक मला आणखी एक बाटली द्या. मी 2 पार्सल घेऊन जाणार. अरे मला बी 2 पार्सल पाहिजे वास. थांबा. नारायण महाराज, नवीन गिरायकाला घाटल. कुठे ते बघा, रस्ता चुकून फिरत फिरत मी तुमचंच नाव सांगितलं. नमस्कार नमस्कार. मी नारायण पूर्णपात्रे. काय सेवा करू आपली? ते 3रं आणि 10वं आजच करायचं आहे. करू की. पोरांना वेळ नाही बापाच्या क्रियाकर्मासाठी पैठणची 2दा वारी करायला. असू दे जशी यजमानांची इच्छा. ते अचानक ठरलं ना दोन्हीचं, तर 10व्याचं सामान काही आम्ही आणलेलं नाही. काही हरकत नाही, सगळी व्यवस्था होईल. या या या. तुम्ही सगळे इथे शांतपणे बसून घ्या. हा, बसा बसा बसा. आई बसा. सगळी व्यवस्था करतो. हा, आधी रक्षा विसर्जन करून घ्या. काय बाण्या? होय तर. हा, तुम्ही दोघे भाऊ काय? शर्ट पॅन्ट काढा दोघांनी बी. नुसतं चड्डी बनियनवर जावं लागते. चला. हा, असं वरलाकडे बघा. पोतं या खांद्यावर. अहो पोतं नीट खांद्यावर घ्या. आता वारलेल्या माणसाचं नाव घ्या. सांभाळून सांभाळून. जिवंतपणी नाही सांभाळता आलं, आता मेल्यावर तरी सांभाळा म्हणावं बापाला. अगं आई, जरा गप्प बस. मला तर मेल्यावर धडपडी जाळतात का नाही कुणाच ठाऊक. का देतात मुडदा एखाद्या विहिरीत ढकलून. काकू आता बस हा, उगाच जगासमोर तमाशा नको. भान्या बस खाली. घरला जा आणि घरून 10व्याचं आणि बाकीचं सामान घेऊन ये. तुला 4 पैसे सुटतील. मालक ना 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 अजिबात अंग चोरायचं नाही. निवांत बसायचं. आपला हात एकदम हलका आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हजामत करून घ्यायला मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत होऊन माझ्या समोर येऊन बसावं असं वाटतंय. आता बोला त्या टाळी टाळ्या कसल्या मागताय? यांचं अर्ध राहिलंय बादरायचं. पिराजी, यजमानांच्या सामानातून 3 ताटं, 1 तांब्या आणि पीठ काढून घे. हा. अहो एकच ताट आणले ब्राह्मणाला द्यायचं म्हणून. तांब्या आणलाच नाही. आणि आपल्या गावच्या भटजींनी अशी कशी सामानाची यादी दिली? नाहीतर काय. तरी मी यांना म्हटलं होतं की 2-4 विचारून घ्या, पण नाही, ऐकायचं नाही. मग 4 अशी मान खाली घालावी लागते. राहू दे ना वहिनी. डोंट वरी, बी हॅप्पी. आम्ही करतो ना व्यवस्था. काय आहे त्यात एवढं? त्यात काय एवढं म्हणजे काय? आता नसलं एखादं सामान तर काय आभाळ कोसळत आहे? मी तर म्हणते हे सगळी विधी करणं म्हणजे थोतांड आहे. अहो या ब्राह्मणांनी ना आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याची सोय केलेली आहे. ही का बरं? ही ब्राह्मण मंडळी का तुमच्या घरासमोर येऊन उपोषणाला बसलीत की काय? हे सगळं करा म्हणून करायची हौस असते सगळ्यांना. बदनाम करायचं मात्र ब्राह्मणांना. पण हे सगळं करण्यापेक्षा मी म्हणते दान धर्म करावा. तुझी आई नाही तर बाप वर जाईल ना, तेव्हा कर दान धर्म. तुझ्या माहेरचं तर देच, वर आमच्याकडचं बी घाल त्या गोरगरिबांच्या डोंबलावर. म्हणजे तुझी पित्र सुखात नांदतील स्वर्गात. दान देते. ते गुरुजींना द्यायला आणले ते ताट द्या तात्पुरतं. काय रे लय खुशीत? 10वं करायचं सर्व सामान मागितलंय नारायण भटानं. 30 रुपये सुटतील बघा. चल सामान काढ लवकर. चल. हा. का रे बाबा, नाथ घाट बंद पडला की काय? आज लवकर आलास ते. काय 10व्याचं सामान मागितलंय. 30 रुपये सुट्टेल बाय. लवकर काढ. पंडितजी अजून किती वेळ लागेल?
5 तास पकडून चाला तुम्ही. नाही काटाळा येईल जरासा खरं आहे, पण इलाज नाही त्याला. पण एक अख्खा हेलपाटा वाचलणार आहो तुमचा. हो मी काय म्हणते, इतके तास बसून काय करायचंय? मी आणि ही जरा पैठणमध्ये जाऊन येऊ का? तो प्रसंग कोणता आहे? तू काय विचारतेस? आई काय म्हणेल? त्यांना दुसरं येतच काय आहे? तुमच्या घराचं माप ओलांडून आले ना तेव्हापासून सतत काही ना काहीतरी म्हणत असतात. दुसरं केलंच काय आयुष्यात त्यांनी? चुप्प बस आणि कुठे जायचंय तिकडे जा. अहो असं काय बोलताय माझ्याशी? मी काही गार्डन मध्ये नाही चालले फिरायला. आमच्या LIC मधली ती माझी मैत्रीण नाही का, शकुंतला? हा, शकुंतला बिडकर. तिचे वडील वारले हो गेल्या आठवड्यात. तिला आणि तिच्या आईला भेटून येते. चल ग नीलिमा चल. हो चल. काय पत्ता बित्ता शोधायचा असेल तर मी येऊ का दाखवायला? हो चालेल ना. चला 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 चला. झालं का? हा घेतलं का रे? हा जा तुम्ही जा. मी बघते जा. हा जा जा. यजमान झालं सगळं व्यवस्थित? हा हा झालं की. हा हे घ्या. हो यजमान, 2 विधी केले. दहाव्याचं सगळं सामान आणलं. यात हातातोंडाची गाठ कशी पडायची? अहो इथला रेट इतकाच आहे असं केशवभटजी सांगत होते. काय तुम्हाला कुठे भेटलं ते? ते आम्ही त्यांना शोधत त्यांच्या घरी गेलो होतो, पण ते आजारपणामुळे आले नाही. पण त्यांनी जितके सांगितलं तेवढेच दिले. हो मालक, मग आमची बिदागी कुठं आहे? होय. हा हे घ्या. 5 रुपये? 5 रुपये ठेवा तुमच्या खिशात आणि जा नेऊन द्या त्या केशव भटाला. तेवढंच फुकटचे हजामत करण्याचं समाधान मला मिळेल. काय बोलतोय वर्तमान करून? ओ यजमान ऐका माझं. तुमच्या मृतात मला शांती नाही लाभणार. ते पाप कुठं धुवून काढायचं ते बघतो माझं मी. तुम्हाला ते नको असतील तर सांगा मला, मी घ्यायला तयार आहे. अरे काय माणूस आहे? नाही मला सोड. नाही सोड मला. नाही जिथं तिथं असे आडवे येतात केशव महाराज. तुम्हीच सांगा की आत्याबाई, आम्ही जगायचं तरी कसं? नुसते आडवे आले ना त्याने काही होत नाही ग. पण तोंडाला येईल तेवढे पैसे उकळतात अडलेल्यांकडनं. कुणाकडनं किती पण पैसे उकळू देत, आमचं काही म्हणणं नाही. अहो पण दुसऱ्याला जगण्यापुरतं तरी सोडा म्हणाव की. चिंता करू नको, तुझ्या तब्येतीची काळजी घे. ते रोजच रड आहे. पर आत्याबाई तुम्हीच सांगा की पत्रे सावकारांना पंच कमिटी बसवा म्हणून. वय आत्याबाई, तुम्ही सांगाच पत्रे सावकारांना. काय तर आम्ही दोघं काय भरल्या पोटी जीव सोडत नाही बघा. काय आता काय मुहूर्ताची वाट बघताय काय? हो नारायणराव बोला की गडागडा. नाही पंच कमिटी तुम्हीच लावायला सांगितली ना? हनुमंतराव काय गप का? बोला ना. आता काय काय सांगू महाराजा. आई जीव घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाली बघा. राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तर जावं कुठं माणसानं? ओ पंडित जरा इसकडून सांगा. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली आमची. तुम्ही काय म्हणींची स्पर्धा ठेवली आहे काय? सबूर 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 सबूर. सांगा ना महाराज, कसं जगावं माणसानं?
नोकरी सुटलेली, पदरी मूलबाळ नाही, तरी रेटतोय प्रत्येक दिवस भोजनावळीच्या आशेने, आजारी बायकोला सांभाळत. हो कधी कधी यजमान पंगत पण वाढत नाहीत. रिकाम पोट ढवळून निघतं. त्यात हा केशव भटजी सुखानं मरू पण देत नाही आम्हाला. काय रे नारायणा, मी कसली लात मारली तुझ्या जगण्यावर? हो, यजमान बाळापोळी बंद करा आता. मग जागेवर थांबा की. मटक्याचा अड्डा आणि दारूचा गुत्ता दिसला की चालले, आणि वरून सांगायचं की मी यांचे यजमान पळवले म्हणून. त्रास होतो जीवाला, म्हणून घ्यावी लागते घोडभर. नाही घेणार त्यापासून, नाही घेणार. तुम्ही वैयक्तिक हेवे दावे काढू नका, सचोटीनं वागा, मुद्द्यावरती या. आमचे कष्ट कुणाला दिसत नाही. सगळे यजमान आमच्या धर्मज्ञानावर संतुष्ट होऊन दामदुपटीनं दक्षिणा देतात, हे कोणाच्या ध्यानात येत नाही. सचोटीच्या गोष्टी करायच्या आणि कसले हेवे दावे विसरून जा. या बारक्या बारक्या पोरांना मर्तिकाची राख चालण्यासाठी चाळण भाड्यानं देतात, ही सचोटी. पुढच्या पिढीसमोर कुठलं धर्मज्ञान मांडून ठेवणार आहात? माझ्या आज्या पंजापासून चाळणी भाड्यानं देण्याचा व्यवसाय आहे माझा. तुझ्यासारखा फसवणूक करून पैसे कमवायचा दलालीचा धंदा नाही माझा. तुमचा पिढीचा व्यवसाय आणि आमचा दलालीचा धंदा काय? तू काही बोललास तरी मी दलाल नाही तुझ्यासारखा, समजला? दलाल बोलण्याचं काम नाही पत्र चौकार. खाली बसा, खाली बसा सगळे, सगळे खाली बसा, सगळे खाली बसा, खाली बसा. शांत व्हा, कुणी बोलू नका. दराचा ठरवा महाराज. कमिटी म्हणेल तेवढेच पैसे सगळ्यांनी मागायचे. बापरे, कान फडक मारेल. बस इकडे. तपोर टिव 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 करता. बस इकडे. ए केशव भटा, तुझ्या तिरडीचा मोडला बांबू भाड्या जात काढायचं काम नाहीये सांगून ठेवती. चांगल्याच तोडीन तुझं मी. तोंड सांभाळून बोल. ही बघा काय बोलते. अरे भांडू नका, शांत व्हा. समजांनी बोलायचं ठरलंय. महाराजांनी सांगितलंय तसं मी पण बोलणार. हजामतीचा दर किती, तिसऱ्याचा किती, दहाव्याचा किती, 10वा आणि तिसरा एकदम करायचं असेल तर त्याचा दर किती, हे आज ठरलंच पाहिजे. हार मारता बरोबर बोला. वार माझ्या वाघा. काय करताय तुम्ही? मुंजीचे किती घेता, लग्नाचे किती लावता, कधी विचारतो का आम्ही? आमचे यजमान आम्हाला दुपटीनं दक्षिणा देतात, तुमच्या बाबाचं काय जाता? भांडू नका. गप्पा बसा. उद्या हा गृहपाठ तोंड पाठ करून यायचा, गोरक्ष कुलकर्णी सारखा. हे बघा, मी कुणाचीही गाय करणार नाही. टेबलावर उभं करेन एकेकाला, कळलं? काय रे भान्या? हा. उद्या हा गृहपाठ तोंड पाठ करून यायचा, या गोरक्ष कुलकर्णी सारखा. मी कोणाचीही गाय करणार नाही. टेबलावरती उभी करेन एकेकाला. काय रे भान्या? वही किरकिरी है भाई. अब इंतजार की घड़ी खत्म मेरे दोस्तों. अब ससुर होने का टाइमिंग आ गया. अरे हम तेरे गली में आए, थोड़ा सा शर्माए, थोड़ा सा मुस्कुराए और जोर से चिल्लाए, अरे डबा पटली बंगर वाले. अरे घड्याने घुंगरू हरवलं तर हरू. अरे घड्याने धोतर हरवलं तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली तर हरू. गळ्यानं लंगोट हरवली काय? चला तुमच्या आई वडिलांनाच बोलवतो. चला. पाण्याचं घुंगरू हरवलं तर हरवू दे. गुरुजी,
या भाण्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे भाण्या तसा हुशार आहे, विज्ञान आणि गणितातही गती आहे, पण जागेवर सापडत नाही आणि वर्गातही फार वात्रटपणा करतो. आता तुम्हीच सांभाळून घ्या की गुरुजी. ती चाळण घेऊन नाद घाटावर हिंडणं बंद करा त्याचं. अव बंद कसं करणार आहे, म्हणजे कमी करतो या की. अव मला बी हातभार लागतो या की त्याचा. अव हे त्या गुढीपाडव्याला साठवलेल्या पैशातनं नवीन कापड घ्यायचं म्हणतो या आपल्या बहीण भावांसाठी. ठीक आहे, पण जरा लक्ष द्या त्याच्याकडे. हवाय की. येऊ म्या. या. आलात अगदी बरं केलं बाई. नाही हो? आतेबाई नमस्कार. आतेबाई आले. बघितलं ना हे असं हे सगळं कुठल्या जन्मीचं आमचं पाप आहे देव जाणे बाई. हो, आपल्या कर्मानं मरते तो, आपण कसे काय पापी. मी बरी मरू देईन, पोटचा गोळा आहे माझ्या, म्हणून म्हणलं त्याचं लग्न तरी लावून द्यावं, तर तेही नाही. ऐकलं नातेबाई, 50 ठिकाणी जोडे झिजवले. हे असलं घाणेरडं व्यसनी पोरग कोण बा पोरीच्या गळ्यात दगड बांधून तिला विहिरीमध्ये ढकलेल. तुम्ही एखादी मुलगी बघा की त्याच्यासाठी. गरिबाची चालेल, आमची कुठलीही अट नाही, देण्याघेण्याची नाही, जातीपातीची नाही. गुढीपाडवा झाला ना की लगेच मुहूर्त धरूया. कळतंय मला, मी सुचवणारच होते. नमस्कार महाराज, या पाडव्याची पूजा करा. कीर्तनकार या पूजा करा. या त्र्यंबक गुरुजी या. ओम. थांबा. अशा शुभ कार्यात येऊन गंध फुलं वाहण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे केशवा. जनाची जाऊ दे, मनाची सुद्धा लाज नाही वाटली तुला. लाज कुणाची काढताय पत्रे सावकार? तुझीच. अजून कोणाची? ह्या अख्ख्या गावासमोर माझा अपमान करायला मी तुमच्या तीर्थरूपांच्या श्राद्धाला नाही आलो. तीर्थरूप कोणाचे काढतोस रे हरामखोरा.
सणाला येणं वेगळं आणि गंध फुलं वाणं वेगळं. धर्मशास्त्र विसरलास? धर्मशास्त्र तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि गंध पुष्पाच्या गोष्टी सोडा. जर मनात आणलं ना तर ही गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेल मी. गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेल? हो. हे निर्लज्जासारखं बोलायला शरम नाही वाटत तुला? तुमच्यासारख्या बेशरम माणसाने माझी लाज काढण्याची गरज नाही. आणि तुम्हीच समजताय ना तितका बहिष्कृत आणि धर्मभ्रष्ट नाही आहे मी. तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस. पात्रता नसताना आमच्या बरोबरीनं उभा राहतोस आणि मुरदाडासारखा मलाच प्रतिप्रश्न विचारतोस. लोकशाही आहे, तुम्हाला प्रश्न विचारायची बंदी आहे की काय? लोकशाही असली तरी तू किरवंत आहेस हे विसरू नकोस. गोरगरिबांना लुबाडणाऱ्या तुझ्यासारख्या दलालाची एवढी मजाल? किरवंत आहेस तू. हो आहे मी किरवंत, आहे मी किरवंत. आणि किरवंत असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. किरवंत काय, किरवंताची काय मजल असते ना ते एक दिवस ठणकावून सांगेन तुम्हाला पत्रे सावकार. इथे एक क्षणभरही थांबण्याची इच्छा नाही माझी. चल रे आणम्या, नाऱ्या चल रे. श्रीमद महागणाधिपते नमः. काय म्हणते शांती? या पोरीला आई ना बाप ना बहीण ना भाऊ, कसं होणार का या पोरीचं? नाही म्हणायला पत्रे सावकार भला माणूस. त्याच्या पोराबरोबर गाठ घालून दिली तर अहो आत्याबाई, अवना आदिष्ट पोरते. दारू काय पितया, सिगरेटी काय ओढतया? हो, पण सुधरेल की हिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर. नाहीतर हिचा मामा काय बघतोय तिला? मामी 2 घास तरी खायला देते का तिला? श्रियं देवी बभुवे तां मावह जातवेदो लक्ष्मीरागं यस्यां विन्द्यशूरसनाद प्रबोधिनीं श्रियं देवी बभुवे श्रीर्माकाशो स्मिताहिर्नभुरागम् अश्वपूर्वाः संसंगाः सदाजादोदरिं देवी केशवभटजी, काही दगाफटका असेल तर मी असंच परत निघालो. हे बघा, एकमेकांची धोतरं फेडायचे धंदे बंद करायचे म्हणून बोलावं.
विश्वास असेल तर थांब, माहिती नाही. वा झालं. चला आता आमची बिद्या किती आम्हाला, तुम्ही बी मोकळा ना आम्ही मोकळ. कसं ओ ओ ओ माझे पैसे द्या. बस, आजपासून तुझ्या कमाईची अर्धी कमाई आमची. अशी कशी तुमची? गिराईक मी मिळवणार, काम मी करणार आणि माझे पैसे तुमच्या हक्काचे. तशा क्रिया आम्ही करतो म्हणून तुला भाजरवायला मिळतं. अहो त्याचा नाही असं संबंध काय? संबंध समजवतो ना म्या, ह्याला समज. हो माझे पैसे द्या तुम्ही. हे बघा सांगितलेलं कळत नाही. हे बघा गरीबाच्या पोटावर पाय करू नका. भाण्या इकडे. करा नारायणराव. कुठे ठेवले पैसे? खिशात. खिशात ठेवले ना पैसे? ए, उद्यापासून तुमच्यातली निम्मी कमाई पण आमची आहे. फिरायदा नारायण भट्टानं आणि हनुमंत भट्टानं आमचं पैसे काढून घेतलं आणि आम्हाला मारलं बी. पिर्या, त्या केशव भट्टाने माझ्या बी बिदगीतले पैसे काढून घेतले. असा राग आला होता ना, वाटलं तिथंच भादरावी त्याचे बिन पाण्यानं. जाऊ दे आता. पत्र सावकार पण इथं नाहीये, देवदर्शनाला गेलेत ते आल्यानंतर बघूया आपण. कसं आहे? छान आहे का? द्या की. घाल पाहू. बघ. हा झाक दिसते. हा छान जकास दिसते ना. मस्त आहे मस्त आहे. चांगले चांगले. बघ जरा हत्ती, बघ कशी दिसते. मस्त दिसते. आवडली का? हा घेऊ. आवडली. 165 हे द्या. अजून 15 रुपये द्या की. कमी आहेत वय. होय. चंदू शेठ. राहू द्या, द्या 150 रुपये. चालतंय का? होय. हे घे. हे घे. चला हे घाल. ए पोरीनो चला. चल द्या. चल आवडलं ना. चल चल. काय जावई बापू, आवडली का बुगडी? भाण्या, तू आता लवकरच मामा होणार आहे ना. हा मग ह्याला काय म्हणायचं? तुला काय होणार ग? मुलगा का मुलगी? अगं ते आताच कसं सांगता येईल? येडबाई. काय पण होऊ दे, काय फरक पडतोय? मुलगा नाही तर मुलगी. काय हेमा मावशी? काय ग? काय हो? तुला काय वाटतं, आपल्याला मुलगा होईल की मुलगी? खरं सांगू तुम्हासनी,
पाहण्यासारखा हुशार पोरगा माझ्या पोटी जन्माला यावा. आई आई पत्रे सावकारांचं लय वाईट झालं. लय वाईट झालं पण काय वाईट झालं ते तरी सांग की. देवदर्शनावरून येताना टेम्पो उतारावरून घसरला केशवभाऊजी आणि सावकार दरीत फेकले गेले. केशवभाऊजी देवानं कसा उलटा घाला घातला बघा. हो त्याचं नव्हतं झालं सगळं. आत्ता कुठं सोनमुख बघितलं होतं हो त्यांनी. नातवाचं तोंड बघायची केवढी घाई झाली होती त्यांना. सगळं विपरीत झालं केशवभाऊजी, सगळं विपरीत झालं. तोंडात पाण्याचं घोट घालायचं सुद्धा पुण्य मिळालं नाही हो मला. कुठल्या जन्मी कसलं पाप केलं होतं रे देवा. गळा काढून गाव गोळा करण्याची गरज नाही आहे सावकारीण बाई. मुद्द्याचं बोला. फाटका तुटका देह इथपर्यंत आणायची सोय नव्हती म्हणून काळजावर दगड ठेवून सगळं तिकडच आटोपलं भाऊजी. माझा लांबचा मावस भाऊ तिथं असतो म्हणून निभावलं. नाहीतर मयत सोबत घेऊन गावाकडे येणं आमच्या काही सोयीचं झालं नसतं. रामायण नकोय. अंत्यसंस्काराचं झालं ते झालं. पण आता अस्थि विसर्जन आणि दशक्रिया हे शास्त्राप्रमाणे पार पडलं म्हणजे सुटले मग आम्ही. शास्त्राप्रमाणे? अहो धर्मभ्रष्ट माणसं आम्ही. आम्हाला काय शास्त्रापात्रातलं डोंगलं कळत आहे? असं कसं म्हणता केशवभाऊजी? मग काय म्हणू? झालं गेलं सगळं विसरून जा आणि दशक्रिया विधी धर्माप्रमाणे पार पाडायला नको का? धर्माप्रमाणे? धर्माप्रमाणे कुठल्या धर्माचा दाखला देताय हो सावकारीण बाई? आणि भावोजी भावोजी काय नाटक लावलंय? मी तुम्हाला वहिनी साहेब असं म्हणू का? परवाचा दिवस मेहरबानी करा आमच्यावरती. जरा समजून घ्या. झालं गेलं सगळं विसरून जाऊ. काय विसरू? काय विसरून जाऊ मी? मी मर्तिकवाला आहे हे विसरू? नाही, पत्रे सावकारांच्या मताप्रमाणे मी धर्मभ्रष्ट जन्मताच आहे हे विसरू? अख्ख्या गावासमोर बेवारशी कुत्र्याला जशी लाथ मारतात तसा गुढीपाडव्याच्या समारंभातून हकलवला होता मला हे विसरू? मनाचा मोठेपणा दाखवून चूक पोटात घ्या. हात जोडते. पदर पसरते. एवढा धर्म पाळा. हो मी एवढा धर्मभ्रष्ट मर्तिकवाला किरवंत असेन
तर कुणाचा धर्मसंस्कार पळायचा आणि कुणाचा टाळायचा याचा निवाडा मी करेन. कळलं? निघा निघा. ते पत्रे सावकारांच्या राखेचं गाठोडं घ्या आणि निघा निघा. तर ते गाठोडं गटारात टाकून देईन मी. निघा. या सावकारीन. काय काम आहे? असं काय विचारताय नारायण भटजी? सावकारांचा दशक्रिया विधी करायचा आहे. नाही जमणार. अहो तुम्हीच जर असं म्हणालात तर आम्ही कुठे जायचं? केशव भटजींचा फतवा आहे, नाही जमणार. अहो पण निघा आता. अहो चला. भटजी बुवा, ओ भटजी बुवा, जरा थांबा. नाही नाही नाही, मला नाही जमणार. अहो केशव भटजी आम्हाला जगू देणार नाही. तुमचं तुम्ही बघा. अहो मग आम्ही जायचं तरी कुठं? थांबा जरा. दिगंबर भाऊजी, सगळ्यांना भेटून झालं, कुणीच साथ द्यायला तयार नाही हो. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. म्हणजे पत्रे सावकारांच्या नंतर तुम्हीच उत्तराधिकारी आहात. तुम्ही पुढाकार घ्या आणि दशक्रिया विधी करा. सावकारीणबाई, सावकार गेल्याचं दुःख मलाही आहे, पण मी पूजाविधी करणारा ब्राह्मण आहे. तर तुम्हाला वेगळं धर्मशास्त्र सांगण्याची गरज नाही. खरं म्हणजे आम्ही बाहेरगावून किरवंत मागवले असते, पण केशव भटजी मला पैठणमध्ये सुखाने जगू देणार नाही. खरं तर तुम्ही सावकारांच्या खूप जवळच आहे. माणूस गेल्यानंतर कुणीही कुणाचं नसतं. चला. म्हणजे आपलं म्हणजे कसं असतं, एकदा डिसाइडेड म्हणजे डिसाइडेड. अरे गब्बासा आल्या का हो, गब्बासा. कशाला नको त्या गोष्टीवर हसताय आणि टाइमपास करताय. अरे इथं गावात नवीन काय काय प्रकार घडतात, तुमच्या लक्षात येतंय का? कळतंय का काही? काय मीन्स व्हॉट? मीन्स व्हॉट? ऐका आता मी काय सांगतोय ते सावकारीणबाई आहे ना, सावकारीणबाई, तिनं आपल्या मामे भावाला हाताशी धरून नाशिक मधून 10 बामण मागवलेत सावकाराच्या दहाव्यासाठी. आता बोला ना.
वेदिं कृत्वा गोमयेन सम्पृज्य हरिद्रादीनालं कृत्य कर्ता तस्या मध्ये पूर्वादिचतुर्दिक्षो जलपूर्णकुण्ड काय चाललंय सावकारीण बाई? काय काम काढलं केशवभटजी? कुठं लपवून ठेवलेत नाशिकचे ब्राह्मण? येतील ना, येतील. धर्मशास्त्र असं आयात करतात होय? काय करणार? तुम्ही नन्नाचा पाढा वाचल्यावर आम्ही अडलेल्याने जायचं कुठं? इथे पैठणचे ब्राह्मण जिवंत असताना दशक्रिये करता नाशिकहून ब्राह्मण आयात करता. येऊच द्या त्या नाशकाच्या ब्राह्मणांना. कसा दशक्रिया विधी करतायत तेच बघतो. तंगडच मोडून काढतो एकेकाचं. म्हणजे तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणी सुपारीच घ्यायची नाही म्हणा ना या नाथघाटावरची. प्रश्न सुपारी घेण्याचा नाही आहे. या पैठण क्षेत्रामध्ये दशक्रिया कोणी करायची आणि कोणी करू नये याचा आहे. या पैठण क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. बघतोच आता बघतोच पत्रे सावकाराच्या आत्म्याला कसा मोक्ष मिळतोय ते. आणि मीही बघते पत्रे सावकारांच्या आत्म्याला कशी शांती मिळत नाही ते. मला तुझीही गरज नाही आणि त्या नाशिकवाल्यांची सुद्धा. माझा नवरा आयुष्यभर धर्मशास्त्राप्रमाणे वागलाय आणि त्याची उत्तर क्रिया सुद्धा धर्मशास्त्राप्रमाणे मी गोदावरीतच करतेय. बघ. अथ काकबलेः प्रात्यहिकपिण्डते देशेऽन्यत्र वा मृदात् त्रिकोणां वेदिं कृत्वा गोमयेन सम्पृज्य हरिद्रादीनालं कृत्य कर्ता तस्या मध्ये पूर्वादिचतुर्दिक्षो जलपूर्णकुण्ड रामखोरा, लाज नाही वाटत तुला? त्या गोदावरीच्या पात्रामध्ये राग चाळून 10-15 रुपये खिशात टाकणं वेगळं आणि दशक्रिया करणं वेगळं. केशव भटा, माझ्या पोराच्या अंगाला हात लावलास ना तर इकडेच घाटावर तुझं धोतर फाडून द्या. चल बाई बाजूला. परब्रह्म ऋषी परमात्मा दैवता देवी. थांबतोस की नाही तू? समजा पाण्या नाही थांबला तर काय करणार तू? अरे चांबडं लोळवीन. बाजूला हो. निर्लज्जा, चड्डीची नाडी बांधता येत नाही आणि दशक्रिया विधी करतोय. दशक्रिया विधी काय तूच करणार वैर? माझ्या पोराला केलं तर काय बिघडतंय? गरिबांच्या पोटावर लाग मारतोस वैर तू. मोक्ष विकायचं काय दुकान काढलंयस काय दलाला? चल बाई बाजूला. चल चल तुझं आता दुकान बंद. निघाले थे बाजूला हो. भान्या तू कर चालू विधी. आम्ही बघतो तुला कोण आली होतं ते. चल कर चालू. ममता पदुरी तक्षद्वाराशी परमेश्वर प्रीत्यार्थ कातम संतामुकाशी आपो इष्टिर तुच्छस्य सामरिष्यस्य सिंधू दीप ऋषी आपो दैवता देवी गायत्री चंद्र. आता पाणी घ्या. आमच्याकडच्या बाजूने सर्व पिंडांवर सोडा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम पद्मभेय नमः.
उच्चस्थ सामरस्यस्य सिंधू दीप ऋषी आपो दैवता देवी गायत्री छंद. आता पाणी घ्या. अंगठ्याकडच्या बाजूने सर्व पिंडांवर सोडा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अंगठ्याकडच्या बाजूने त्या पिंडावर टाका. आता दूध घ्या. अंगठ्याकडच्या बाजूने त्या पिंडावर टाका. दीनानाथ प्रेतस्य काया पूजन कशीच. आता हळद घ्या. त्या पिंडावर सोडा. आता कुंकू घ्या. त्या पिंडावर सोडा. आता हळद, कुंकू, तीळ व तांदूळ सर्व पिंडांवर सोडा. आता फुलं घ्या. त्या पिंडावर सोडा. हात जोडा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वडिलांचा दशक्रिया विधी शास्त्रोक्तरित्या पार पाडलेला आहे. आता पिंडदान करूया. अगरबत्ती लांब लावा. काय झालं रडया? शकू. अरे काय झालं शकूला? भगवानी काय झालं शकूला? जरा धीर धर. जरा धीर. पहिल्या वेळेला असंच होतं पोरी. अगं जरा धीर धर. ऑक्सिजन लावा. पटकन लावा. जोर लाव शकू. जरा जोर लाव. सगळं व्यवस्थित होईल बाळा. जरा जोर लाव ना. जोर लाव जरा. शकू. शकू. डॉक्टर काय झालं? शकू पोरी. हे शकू. आपली शकू बालपणात गेले रे पाण्या. पाण्या. ए पाण्या. पूर्वकडे बघा. स्वतः घ्या खांद्यावर. वाटेला माणसाचं नाव घ्या. आणि अहो राग पाण्यात सोडत राहा.